आता ना मुलं गोड खाऊक बघणत नाही आणि आमका गोड खाऊची सवय. गुरुवार सोमवार असला की असा तरी काहीतरी मी करतोय आणि मी एकटाच झाला तरी खातोय. घरात द्यायचा, कोणाक होया त्यांनी घेतला, नाहीतर आपण गप खाल्लं. माका भरपूर आवडतं. आज मी करतोय भाजलेल्या शेवयाची खीर. एक कढई घेतलं आहे, त्याच्यात घातलं आहे तूप चमचोभर आणि हे शेवयो जरा परतून घेतलं आहे. ते खूपही बारीक केलात ना की त्याचं लगद होतं, म्हणून जरा मोठं ठेवलं आहे. त्याच्यात घातलं आहे वेलची पूड, नंतर घातलं आहे दूध. ह्यो पूर्ण दुधात शिजवायचो आणि जो पांढरे असतात ना ते पहिले पाण्यात शिजवायचो, नंतर दुधात हे एकदम भारी चव लागतं. थोडी त्याच्यात चारा बोरा घातलं, चवीपुरती साखर, व्यवस्थित मिक्स करायचं. मुलांका शास्त्राची पानार घेतल्याने तर घेतात. आता काय ती गोड खाऊक बघणत नाही. त्यांका काय तो पिझ्झा बर्गर असला कधी दिलास तरी ता चलता. ह्या त्यांका नको. ह्या आमचा पारंपरिक आपला सुरुवातीपासून काय गोड खातो तर खातो. आता बराच कमी प्रमाण केला पण आवडतं आमका. त्याच्यात घातले थोडे काजूगर, व्यवस्थित ढवळून ना मस्त शिजाक झाली. जशी जशी घट्ट होता तसा वया तर दूध घाला, किंचितसा मीठ घाला, नाही तर ती अळणी लागल्यासारखी लागतं. व्यवस्थित शिजली की एकदम भारी लागतं आणि पटकन होता हो ही खीर. थंड झाली की त्याचं लगदोच होता. म्हणान की ना पूर्ण उकळली की थोडा त्याच्यात परत दूध घालायचं आणि आपण वाटीभर खायची. एकदम चविष्ट लागतं. ड्रायफ्रूट होय तर अजून घाला. अशी खीर करा, खावा. अप्रतिम चव. आवडतं त्यांना अवश्य खाऊची आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.